नमस्कार. आपल्या आजच्या कथेचे नाव आहे अधुरी एक कहाणी आणि या कथेचे लेखक आहेत संजय कांबळे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आज तब्बल 5 वर्षांनी मी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षांच्या परीक्षा संपल्या होत्या आणि 8 दिवसांवर माझ्या मामे भावाचं लग्न होतं. कॉलेजचे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पण व्हॉट्सअपवर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवले. सर्व मित्रांची भेट घेऊन घरी परतलो आणि प्रवासाची आवरावर सुरू केली. मामांच्या घरच्यांसाठी खाऊचा डब्बा माझ्या बॅगमध्ये ठेवत आई सांगू लागली, मामाला सांग बाबांना सुट्टी भेटली नाही, त्यामुळे आम्ही लग्नाच्या 2 दिवस आधी येतो म्हणून. आई, माझी इस्त्री केलेले कपडे कुठे आहेत? असं थोडंसं आईवर ओरडत मी डब्बा नीट ठेवला आणि बॅग हातात घेऊन आई बाबा आणि लहान बहिणीचा निरोप घेऊन बाहेर पडलो. सायंकाळचे 6 ते 6:30 वाजले होते. महाराष्ट्र शासनाच्या एसटीने माझा प्रवास सुरू झाला. शहराचे कोंदट वातावरण हळूहळू मागे पडू लागले. डोंगराळ भागातील वेड्यावाकड्या वळणांवरून एसटी धावत होती. गर्द झाडीतून सुटलेला मंद गार वारा माझ्या शहरी मनावरचा ताण कमी करत होता. रस्ता तसा कच्चाच. अशाच खडकाळ रस्त्यातून मार्ग काढणाऱ्या एसटीच्या खिडकीवरील काचांचा खडकरणारा आवाज आणि त्या खिडकीतून येणारी वाऱ्याची मंद झळूक मनाला सुखावून जायची. अशातही शांत झोपलेले काही लोक हे मला पंचतारांकित हॉटेलमधल्या AC रूममध्येही झोप न लागणाऱ्या माणसांपेक्षा सुखी वाटत होते. पण गावी जाण्यास मी इतका उतावीळ असण्याचं आणखी एक कारण होतं. माझी मैत्रीण, हो मैत्रीणच, लहानपणापासूनची. जेव्हा मी गावी जायचो ती मला भेटायला खूप आतुर असायची. इतकीशी गोरी नव्हती, पण साजरी होती. कपाळावर हिरवं गोंदण, हनुवटीवर बारीकसा तीळ, टपोरे पाणीदार डोळे, अशी ती गौरी. पाहुणं, आलं गाव तुमचं. कंडक्टरने आपल्या हातातील तिकिटावर होल पाडायचे लोखंडी पंचिंग खाडकन लोखंडी पाईपवर आपटले. तसा मी जागा झालो. आजूबाजूला पाहत मी माझी बॅग उचलून हातात घेतली आणि खाली उतरलो. मोबाईल पाहिला तर रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. कंडक्टरने बेल मारली तशी खडखड आवाज करत धुरळा उडवत एसटी आपल्या मुक्कामाला निघाली. माझं गाव अजून बरंच दूर होतं आणि तिथपर्यंत मला पायीच जावं लागणार होतं. बॅग पाठीवर अडकवून एका चिंचोळ्या पायवाटेने माझा प्रवास सुरू झाला. मामे भावाला फोन लावू लागलो, पण आयडिया नेटवर्क. शहरात बोंब, मग खेड्यात कुठून येणार? पांढरा शुभ्र चांदण्यात मला सगळं काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसत होतं. गर्द दाट जंगल, वाऱ्याच्या प्रत्येक झोक्यावर डोलणारी आंबा फणसाची झाडे, त्यावर चमचमणारी प्रकाशाचा खेळ करणारी लखलखणारी काजव्यांची माळ, किर्र असे आपापसात संवाद साधणारे रातकिडे आणि अशातच वाळलेला पाळापाचोळ्यातून सळसळत जाणारा एखादा काळा कुट्ट साप दिसताच काळजात धस्स व्हायचं. अशा या निर्जन वाटेवर आज हेच माझे सोबती होते. चालत चालत मी एका नाल्यावर तयार केलेल्या लाकडी पुलावर आलो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी खूप कमी झालं होतं. तरीही चंद्रप्रकाशाने चमचमणारे ते संत पाणी पाहून न राहून मी एक छोटासा दगड त्या पाण्यात टाकला. तशी या पाण्यात असंख्य वर्तुळं तयार होत किनाऱ्याकडे धावू लागली. ते मोहक दृश्य डोळ्यात साठवत मी आपली वाट चालू लागलो. पुन्हा एकदा फोन ट्राय केला, पण नेटवर्कच नव्हतं. पाठीवर अडकवलेली बॅग नीट करत मोबाईल खिशात ठेवला. तशी माझी नजर काही अंतरावर असलेल्या एका उंच दाट झाडावर गेली. त्या झाडावर
काजव्यांच्या लपंडावातच थोडी हालचाल जाणवली. मी आपल्या चालण्याची गती कमी करत निरखून ती हालचाल पाहत होतो. जंगली माकडे किंवा तसेच एखादे जनावर असेल अशी मनाची समजूत काढत तसाच पुढे आलो. तोच त्या झाडावर पुन्हा हालचाल वाढली. मी मागे वळून पाहिलं तसं माझ्यापासून 50 ते 60 फुटांवर असलेल्या त्या झाडावरून काहीतरी खाली पडल्याचं मला दिसलं. अरे देवा, बिचारा प्राणी, असे शब्द न कळत माझ्या तोंडून बाहेर पडले. जागेवरच उभं राहत मी त्या पडलेल्या वस्तूची किंवा प्राण्याची काही हालचाल होते का ते पाहू लागलो. पण ते तसंच पडून होतं, अगदी निपचिप. मी पुढे जाणार तोच त्याची किंचित हालचाल दिसली आणि मनाला थोडं बरं वाटलं. मी माझ्या मार्गाला लागलो. तोच एका भयानक आवाजाने माझ्या काळजाचा ठोका चुकला. मानवी आवाजात जीवांच्या आकांताने ते कणत होतं. थोडंसं विचित्र वाटलं तसं मी त्याकडे लक्ष न देता मागे वळून रस्ता धरला. तसंच वेदनेनं कणत असल्याचा आवाज वाढू लागला. चालता चालता मागे वळून पाहिलं आणि काळजाचा थरकापच उडाला. ती काळी कुट्ट आकृती जीवांच्या आकांताने असह्य वेदनेने कणत जमिनीवरून रांगत सरपटत वेगाने माझ्या दिशेने येत होती. भीती वाटू लागली तशी खिशातून मोबाईल काढून लाऊडस्पीकरवर गाणी सुरू केली. पण ती आकृती हळूहळू माझ्या दिशेने येत होती. मीही झपाझप पावले टाकू लागलो आणि पाठीमागे पाहिलं तर सरपटत येणारी ती आकृती आता उभी राहिली, तेही माझ्यापासून जेमतेम 20-25 फूट अंतरावर. चंद्रप्रकाशात ती काळी कुट्ट मानवी आकृती, लांब गुडघ्यापर्यंत हात, मोठे रागीट आणि क्रूर पांढरे डोळे स्पष्ट दिसत होते. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. मी पण चालण्याचा वेग वाढवला. तशी ती काळी कुट्ट आकृती अजून वेगाने माझ्या दिशेने येत असल्याचं मला जाणवू लागलं. तिचं रडणं ओरडणं चालूच होतं. त्या ओरडण्यानं सारा परिसर थरारला. माझा प्राण तर भीतीने कंठाशी आला होता. माझ्या काळजाची अधिकच धडधड वाढली. आता मी धावू लागलो आणि तितक्यात जोराची ठेच लागून मी खाली पडलो आणि हातातला मोबाईल थोडा दूर जाऊन पडला. मोठमोठ्याने ओरडत पालापाचोळ्यातून झपाझप पावले टाकत माझ्या दिशेने येणारी ती आकृती तिच्या चालण्याने, वाळलेल्या झाडांच्या पानांची सळसळ या सर्वांनी माझ्या अंगावर सरकन काटा येत होता. थरथरत्या हाताने खाली पडलेला मोबाईल घेऊन मी तडकन उभा राहिलो आणि सगळं शांत झालं. अचानक ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली. पुन्हा तो रातकिड्यांचा किर्र आवाज तेवढा चोहोबाजूनी घुमू लागला. मला आता इथून लवकर गावात जायचं होतं. वाढलेले काळजाचे ठोके हळूहळू सामान्य होऊ लागले. स्वतःला या भयानक प्रकारातून सावरत मी पुन्हा माझ्या वाटेने पुढे सरकू लागलो. अचानक हवेत गारवा जाणवू लागला. सगळं काही शांत होतं. तोच मागून एका मुलीची हाक ऐकू आली, ए संजू. मी दचकून जागेवरच उभा राहिलो. तसा पुन्हा आवाज आला, किती वर्षानं आलास रे इकडं? तुला माझी आठवण बिटवण काय येत होती का नाही र? तो आवाज मी ओळखला. थोडं हसलो, पण थोडी गंमत करायची ठरवून मागे न पाहताच म्हणालो, कोण हो आपण? मी नाही ओळखले तुम्हाला. तशी ती थोडी रागातच म्हणाली, हां, शहरातली माणसं तुम्ही, आमची आठवण कशाला येईल तुम्हासनी? तिचा राग जाणवत होता. ती उगाच घाबरेल म्हणून मी काही वेळाआधी घडलेल्या प्रकाराबद्दल तिला काहीच सांगितलं नाही. ती माझ्यासोबत चालत म्हणाली, तुझ्या भावाचं लगीन आहे वय? मला ठावं होतं तू येणार ते, म्हणून तुझी वाट बघत होते मी. बोलत बोलत आम्ही गावाच्या दिशेने चालू लागलो. दूर काही अंतरावरून एक दुचाकी येताना दिसली. तशी गौरी म्हणाली, चल, कोणतरी येतंय. आपल्याला बघून नग ते समजायचे. आणि तुझ्या भावाचं लगीन आहे तेव्हा आपण रातच्याला भेटूया, नाहीतर परत लोक आपल्यावर नग ते संशय घेताली. बरं म्हणत तिच्याकडे पाहिलं. तशी ती त्या काळोखात कुठेतरी नाहीशी झाली.
समोरून येणारी दुचाकी माझ्या जवळ येऊन थांबली. काय र, फोन तर करायचा. तू पोचलास का नाही विचारायला आत्तीनं फोन केला होता. माझ्या मामांचा मुलगा होता. थोडं रागाने बोलत होता. दोघं त्याच्या गाडीवरून घरी पोहोचलो. जेवण वगैरे आवरून सर्वजण गप्पा मारत बसलो. रात्री अंथरुणावर पडलो. काही वेळाआधी येताना इतकी भयानक घटना घडलेली असताना देखील फक्त 2 पावले सोबत चाललेल्या गौरीचा विचार मनातून जात नव्हता. ती अजूनही बदलली नव्हती. तीच ती 5 वर्षांपूर्वींची गौरी. तशी लहान असल्यापासूनच आमची मैत्री. मी येताच ओंजळ भरून करवंद घेऊन यायची. दिवसभर आम्ही दोघे डोंगरावरून जांभळं करवंद खात हुंदडत फिरायचो. आंब्याच्या कच्च्या कैऱ्या दगड मारून पाडायचो. पण कसे इतके जवळ आलो ते मात्र समजलंच नाही. स्वतः काटनमधून वाट काढत माझ्यासाठी करवंद जमवायची. स्वतःसाठी नाही, पण मला काटा लागला तर मनापासून हळहळायची. पण आता मीही तिला जपत होतो. तिला सोडून जावंसं वाटत नव्हतं. रात्र कधी संपेल आणि पुन्हा कधी सकाळ येईल, या दरा डोंगरामधून हातात हात घालून कधी फिरेन असं व्हायचं. पण ही बालपणाची मैत्री कधी आणि कुणास ठाऊक कशी प्रेमात बदलून गेली. पण 5 वर्षांपूर्वीची ती शेवटची भेट. त्यावेळी मी 17 वर्षांचा असेन आणि कदाचित ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असेल. असेच गप्पा मारत चाललो होतो. गौरी, सुट्ट्या संपल्यात ग, मला उद्या घरी जावं लागणार. हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती एकदम शांत झाली. आपल्या हातात घेतलेला माझा हात झटकन सोडवत 2 पावले पुढे जात म्हणाली, संजू, ते बघ डोंगरावर ढग कसं उतरल्या, ती किती मस्त दिसतंय ना. एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, या धरणी मातेला भेटून ते पण असेच निघून जातात परतून येण्यासाठी. मी तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणालो, गौरी, आज कदाचित आजची आपली शेवटची भेट असेल. आता वर्षभर भेटता नाही येणार. खूप उदास वाटत होतं. पण थोडंसं धाडस करत मी तिला म्हणालो, तुला काहीतरी विचारायचं होतं. तिचा हात हाती घेतला तशी ती थोडी लाजली आणि पापण्याखाली झुकवत नाजूकपणे म्हणाली, काय विचारायचं होतं. थोडं धाडस करत मी तिच्याकडे पाहत बोलणार, तोच मोटरसायकलवरून सावकाराचा मुलगा आणि त्याचा मित्र आला. माझ्या हातात गौरीचा हात बघून चिडला आणि मला थोडा रागातच म्हणाला, ये पाहुण्या, काय नाटकं चालू आहेत रे, जित्ता जाणार का पार्सल न. मी काही बोलणार तोच गौरी त्याच्यावर चिडली, ए काय करायचं तुले, गपगुमान चालायचं हितनं. त्यानं चिडून गौरीकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला तर मी. पुढे तो काही बोलायच्या आत मी त्याच्या मुस्काटात हाणली आणि तिथेच त्या सावकाराच्या मुलासोबत माझी झटापट लागली. धाडकन पलंगावरून खाली पडलो तशी मला जाग आली. सकाळ झाली होती. 5 वर्षांपूर्वी घडलेले सर्व काही जसेच्या तसे आठवत होते. लग्नाचे घर असल्याने जो तो आपापल्या कामात होता. गौरीला भेटता येणार नव्हतं, कारण 5 वर्षापूर्वी सावकाराच्या मुलाशी झालेल्या भांडणामुळे मामाने मला इकडे न येण्याची ताकीद दिली होती. म्हणजे आता तिला नेहमीप्रमाणे भेटण्याचा प्रश्नच येत नव्हता. दिवस कसा तरी पुढे ढकलत ढकलत संपला आणि रात्र पडायला लागली. शेजारच्या गावांमध्ये यात्रा जत्रा सुरू होत्या. रोज जवळपासच्या एखाद्या गावच्या यात्रेसाठी ऑर्केस्ट्रा, तमाशा, कलापथक असे कार्यक्रम असायचे. मी पण मस्त फ्रेश होऊन यात्रेचं निमित्त सांगून घराबाहेर पडलो. माझी पावले आमच्या ठरलेल्या ठिकाणाकडे निघाली. वाटेतच त्या सावकाराचं घर होतं आणि नेमका पत्रिका वाटत भाऊ तिथेच आला होता. मला पाहत असताना हाक मारली. मला जायचं नव्हतं, पण शेवटी नाईलाज जाणं भाग होतं. त्यांनी आत यायला सांगितलं तसं आम्ही आत सोफ्यावर बसलो. हातात गरम चहाचा कप देत नेहमीप्रमाणे बोलणं सुरू झालं. मी शांतपणे चहाचा आस्वाद घेत होतो, पण माझी नजर सावकाराच्या घरभर फिरत होती. प्रशस्त घर कसलं आलिशान वाडा असतो. भलं मोठं अंगण, पुढे समोरच गावठी पद्धतीचा माचा, त्यावर 70च्या आसपास वय असणारे सावकार आडकीत्याने सुपारी फोडत माझ्या भावाला म्हणाले, पोरा, कंच्या गावची नवरी म्हणायची. वय झालेलं पण अजूनही करडा
आणि भारदार आवाज. त्यांचं बोलणं चालू होतं. समोरच्या भिंतीवर एका म्हातारीचा फोटो होता. सावकाराची बायको असावी कदाचित. आणि तिच्या बाजूला आणखी एक फोटो होता. फोटोला घातलेल्या हारामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. त्यांचं बोलणं तसंच ठेवून मोबाईलची रिंग वाजवून मी फोन आल्याचं नाटक करून बाहेर पडलो आणि भावाची गाडी घेऊन थेट गौरीला भेटायच्या जागी आलो. गाडी खाली लावून मी वर आलो. काही अंतरावरच ते दैत्याकार वडाचं झाड गौरी आणि माझ्या भेटीची साक्ष देत होतं. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचल्या होत्या. त्या झाडावर नजर पडताच वाटायचं की एखादा शक्तिशाली दैत्य डोळे बंद करून देवाची तपश्चर्या करत बसलाय आणि वाहणाऱ्या मंद वाऱ्यासोबत डोलत देवाशी संवाद साधतोय. शेजारच्या मोठ्या दगडावर बसून आजूबाजूला नजर फिरवून गौरीचा वेध घेऊ लागलो. ती अजून आली नव्हती. मी तसाच मोबाईलवर गेम चालू केली. तोच एक थंड वाऱ्याची लहर अंगाला स्पर्श करून गेली. झाडाच्या पानांची सळसळ वाढलेली पाहून मोबाईल खिशात ठेवत मी पुन्हा आजूबाजूला पाहू लागलो. कालसारखंच शुभ्र चांदणं पडलं होतं. गाव खूप दूर खाली डोंगराच्या पायथ्याशी राहिलेलं. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात गावाचे चित्र अतिशय सुंदर दिसत होतं. सावकाराचा प्रशस्त वाडा सोडला तर बाकी छोटी छोटी घरं. कुठेतरी एखाद्या घरातून बल्बचा पिवळसर प्रकाश घराच्या अंगणात पसरलेला होता आणि त्यात हुंदडणारी काही छोटी मुलं. एखादी माऊली घराच्या मागे रचलेल्या छोट्याशा चुलीवर भाकरी थापत होती. त्या चुलीत फुंकर मारताच दुराची पांढरट रेषा वर वर आकाशात जात होती. अचानक माझ्यापासून काही अंतरावरच्या त्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली काही हालचाल होत असल्याचं मला जाणवलं. तसा मी निरखून पाहू लागलो. कोणीतरी तिथे असल्याचं मला जाणवलं. कदाचित गौरी माझी मस्करी करत असेल म्हणून सौम्य आवाजात हाक दिली, गौरी, ए गौरी. तशी त्या दैत्याकार वटवृक्षामागून एक मानवी आकृती किलकिल्या नजराने माझ्याकडे पाहत असल्याचं जाणवलं. पण ती आकृती पुरुषाची होती. असेल कोणीतरी म्हणून मी मागे येत पुन्हा त्या दगडावर बसून मोबाईल सुरू केला आणि तिरक्या नजरेने त्या झाडाकडे पाहू लागलो. ती मानवी आकृती आता झाडामागून पूर्ण बाहेर येऊन उभी माझ्याकडे पाहत होती. मी पण त्याच्याकडे पाहू लागलो. तसा मनात एक विचार चमकून गेला. काल रात्री हीच आकृती माझ्या मागे लागली होती. तसा माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ती कोणतीही हालचाल करत नव्हती, तरी माझ्या डोळ्याच्या लावणाऱ्या पापणीसोबत ती पुढं पुढं येत असल्यासारखं वाटू लागलं. पापणी मिटून घेतली की अंतर कमी होऊ लागलं. खूप विचित्र वाटू लागलं. तसं मी तिथून जायचं ठरवलं. तोच मागून एक हाक आली आणि माझं अंग शहारलं. संजू. थंड वाऱ्याची एक लहर अंगाला स्पर्श करून गेल्यासारखं वाटलं. तो गौरीचा आवाज होता. मी मागे वळून पाहतच म्हणालो, गौरी, किती उशीर ग. म्हणत मी मागे वळून पाहिलं. तसं मला धक्काच बसला, कारण मागे कुणीच नव्हतं. आता मात्र मला खूप भीती वाटू लागली. मनात नाही ते विचार येऊ लागले. तिथून निघून जायचा विचार केला, पण मी गेल्यावर गौरी आली तर नको, थोडा वेळ वाट पाहूया. आणि दुसऱ्या क्षणी एक काळी कुट्ट मानवी आकृती माझ्यापासून थोड्याच अंतरावर कोणतीही हालचाल न करता उभी असलेली दिसली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. चंद्रप्रकाशात ती काळी कुट्ट आकृती, लांब गुडघ्यापर्यंत हात, लालसर डोळे. त्याला पाहताच माझा मागे तोल गेला आणि मी खाली पडलो. एखाद्या काळ्या मांजराने गुरगुरताना आपला जबडा पसरावा तसा त्या पिशाच्याने माझ्याकडे पाहून आपला जबडा पसरला. त्याचे लाल पांढरे टोकदार रक्ताळलेले दात पाहून माझ्या काळजाचा थरकाप उडाला. काळी जोरजोरात धडधडत होतं. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. जागेवरच उभे राहत त्याने आपली भयानक नजर माझ्यावर रोखली. काय करावे हे सुचेनाच. इतक्यात मागून एक भयानक किंकाळी ऐकू आली आणि शरीरातला उरला सुरला प्राणही निघून जावा असे झाले. तो आवाज गौरीचा होता. ती जीवाच्या आकांताने ओरडत मला हाक मारत होती. तिच्या आवाजात भयानक वेदना होत्या. थरथरत उठून उभा राहिलो, पण ते पिशाचं कुठेच दिसत नव्हतं. तसा मी गौरीच्या आवाजामागे धावू लागलो. पडत झडत मी त्या गर्द झाडीतून जाणाऱ्या त्या बारीकशा पायवाट्याने निघालो.
ती जोरजोरात ओरडत होती. एखाद्या निष्पाप जनावरास लाठीने चाबकाने फोडावे तशी गौरी ओरडत होती. आणि माझ्या काळजात धारधार कटार उतरावी असं माझ्या यातना मनाला होत होत्या. धावता धावता डोळ्यातून कधी पाणी आलं कळलंच नाही. हुंदका आवरून घनदाट जंगलातून गौरीला साद घालत तिचा शोध घेऊ लागलो, पण तिचा आवाज आणखी दूर राहू लागला. माझा खूप दम भरला होता, अंगही घामाने भिजलं होतं. तसाच एका झाडाला तक्क्या देऊन उभा राहिलो. गौरीला साद घालून घसा सुकला होता. काळीज जोरजोरात धडधडत होतं आणि डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते. स्वतःला सावरत चोहूबाजूला नजर फिरवून पाहिलं, पण काजव्यांची लखलखणारी माळ आणि रातकिड्यांचे किरकिर असा कर्कश आवाज एवढंच होतं. गौरी कुठेही नव्हती. तोच असह्य वेदनेने कणत असल्याचा गौरीचा आवाज आला. संजू, तो गौरीचा आवाज होता. गौरी, गौरी, कुठं आहेस तू? केविलवाने आवाजात साद घालत मी तिचा शोध घेऊ लागलो. डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते. तिचा आवाज येईल त्या दिशेने पुन्हा धावणे सुरू केले. तोच उजवीकडे काही अंतरावर झाडाच्या वाळलेल्या पानांवरून कोणीतरी फरफटत जात असल्याचं जाणवलं. मी नजर फिरवली आणि काळजाचा थरकापच उडाला. गौरी खाली जखमी अवस्थेत विवळत होती. तिच्या जखमातून एकसारखं रक्त वाहत होतं. कपडे ठिकठिकाणी फाटले होते. सर्व अंग रक्ताने भिजलं होतं. तिची ती अवस्था पाहून माझं अंग शहारलं. मी तिच्याकडे धावणार इतक्यात ती काळी आकृती गौरीच्या शेजारी उभी दिसली. ते गौरीचा हात पकडून तिला फरफटत घेऊन जात होतं. ती रडत होती, विवळत होती. माझ्याकडे पाहून बोलू लागली, संजू, तू जा इथून, नाहीतर हे तुला पण ठार मारेल. आता मात्र मी रागाने पार वेडा झालो होतो. भाग 1 इथेच थांबवते. गौरीची ही अवस्था कशी झाली? ती काळी आकृती कुणाची होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील भागात पाहूया.